सोयरे हो, तुम्ही आज जे माझ्या बाजूला आज्या बघत असाल तर यांनी रजाकाचा काळ बघितला, निजाम काळ बघितला. आज यांचं वय कमीत कमी 98 वर्ष असेल. किती? 98 वर्ष. आता ही शेवटची पिढी होय. याच्यानंतर यांच्या वयीचं माणूस सुद्धा होणार नाही. आता यांच्या घरी याची खाया पियाची सोय आहे म्हणून याच्या अंगावरती एवढी तयारी आहे. तुम्ही आज बघू शकता रजाकाच्या काळामध्ये आज काय काय झालं, कसं कसं झालं. निजामाने बाया लुटल्या, गरीबाचे वावर केले, कोणाचं वावर घ्यायचं, गाई कापायच्या आणि रस्त्याला माणसाच्या अंड्या करायच्या. एवढा अत्याचार केला ते हिंदूवर. बरं बरं बरं. हैदराबादला निजामचं राज्य मुसलमान होतं, किती एवढा त्याचं राज्य होतं. 4 जिल्हे. निजाम मग आपलं मुंबईचं राज्य, आपलं दिल्लीचं राज्य झाल्यावर आपल्या त्यानं सर केलं, आमच्या देखत सर केलं हे. त्यावेळेस नकटे गोरखे आले, मुसलमानाच्या घरातले घेऊन आले. शिरूच्या बापाने पत्र नेले, कोणा पलंग नेला, कोणा काही नाही. आमच्या देखची गोष्ट. तर बघू शकता आज तुम्हाला सांगतो रजाकाचा काळ काय होता, निजाम काळ काय होता हे आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं. तर आज्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटलं की बाबा रजाकाच्या काळामध्ये हिंदूवरती किती अत्याचार झाला आणि किती अन्याय झाला. तर खरंच आज्या तुम्ही सांगितलात. आणि आता आम्हाला ही बघायला न भेटणारी पिढी म्हणजे आज्याची. आता आज्याचं सर्व सारलं झालं. यांच्यानंतर 100 पिढीचा कोणीही व्यक्ती होणार नाही. आज आज्याला डोळ्यानं दिसते, पायानं चालतात, सगळ्या गोष्टी करतात. आज सुद्धा एक ही गोळी न खाता. आणि आजकाल 10 ते 12 वर्षाचं जरी लेकरू झालं तरी त्याला दवाखाना चालू आहे. आज हे पट्ट्या 98 वर्षाचा झालाय तरी सुद्धा त्याला कोणती गोळी माहीत नाही. आज सुद्धा आपलं खाद्य घरचं खातात, दूध असेल, तूप असेल, भाकर असेल आणि त्याच्यावरतीच एकदम तंदुरुस्त राहतात.